ती खोटा तपास करणार नाही आहे त्या मुळात जाणार. पण एसआयटीने वेगळे वेगळे प्रयोग नाही केले पाहिजे. महादेव मुंडेच्या प्रकरणाच्या वेळेस ज्यावेळेस एसआयटी गठीत केली गेली त्यावेळेस काही ठिकाणी थातुरमातुर झालं. ही एसआयटी मुळाशी जाती. जर आता बजरंग बाप्पाच्या मुलाचं नाव घेतलंय तर एसआयटीने चौकशी केली, त्यात काही आढळून नाही आलं. तशीच एसआयटीनं आता जे नवीन काय प्रकरण बाहेर यायला लागले याच्या सुद्धा मुळाशी जाणं गरजेचं आहे. एकतर्फी काम एसआयटीला करता येणार नाही. घुले बंधूचा कुटुंबियाचा विषय म्हणताल तर ठामपणानं सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. अजिबात त्यांना न्यायापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही, कोणीच. शेवटी त्यांचं लेकरू गेले, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. पण काय प्रकरण आहे याच्या मुळाशी जाणं हे पोलिसांचं काम आहे. आणि 100% तुमचे आपले बीडचे एसपी साहेब आणि एसआयटी 100% या मुळाशी जाणार. बाप्पाचं पोरग दोषी असेल, खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होईल ना, त्यात काय बेचं काम आहे. आणि ती जातीवंत आहे, ती बाप्पा म्हणतानीच म्हणलंय की हो दे की काय असेल ते चूकचं चूक, बरोबर तर बरोबर, जे असेल ते आम्ही सामोरं जाऊ. गेले ना, ज्यांनी करायला लावलं परळीवाल्यांनी, तो यासारखे असे लपून तर नाही बसत, तो यासारखे असे लपित तर नाहीत ना आरोपी. खोट्या आरोपीचं समर्थन तुम्ही करताय. तुम्ही खून झाला तरी म्हणलात आमच्या खून नाही केला, तसे नियती आमची अजिबात नाहीत. आम्ही जातीवादी असतो तर धडक तुमच्यासारखा वागलो असतो. तुम्ही मोर्चे काढले, आम्ही सुरू केले असते. आम्ही मराठी अजिबात असं वागू शकणार नाहीत आणि कधी वागणार बी नाही. कोणाच्या लेकरावरती हात पडलाय, कोणाचं लेकरू मारलं गेले तर आपण त्या दुःखात सहभागी असलो पाहिजेत. या नियतीच्या आम्ही तर कायम राहणार आहे. कधीही त्या घुले कुटुंबियाला आम्ही उघडं पडू देणार नाहीत. त्यांना जर आमची गरज वाटली तर आम्ही त्यांच्या मदतीला अर्ध्या रात्री कधी होऊ देणार नाहीत. पण त्याचं ऐकून, तुम्ही परळीवाल्याचं ऐकून खोटे आरोप कोणावरती करू नका. तुमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, घुले कुटुंबियाच्या, हे सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, बीड जिल्ह्याचं म्हणणं आहे. पण परळीवाल्याचं ऐकून तुम्ही उगाच वेगळं काही करू नका. आणि काय खरं खोटं असेल एसपी साहेब यासाठी बघून घेईल ना, बाप्पाचं पोरगा असेल तर बघून घेईल. पण खोटे आरोप करू नका, हे वारंवार सांगतो. ती तुमची जुनी सवय, ती बंद करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.